सातभाई पक्ष्याचे कपाळ राखाडी रंगाचे आणि संपूर्ण शरीर तपकिरी रंगाचे असते. हा पक्षी उडत असताना फुलवलेल्या शेपटीची बाहेरची पिसे पांढरट दिसतात. त्याची शेपूट लांब सडक असून शेपटीची मधली पिसे सर्वात लांब आणि कडेची पिसे लहान असतात. सातभाई नेहमी 7च्या संख्येत दिसतात असा समज आहे. मात्र 8 ते 10 पक्ष्यांपासून 20 ते 22 पक्ष्यांपर्यंतही थवे दिसून येतात. हे पक्षी छोट्या मोठ्या थव्यांमध्ये विखुरलेले असतात. सातभाई भारतात सर्वत्र आढळतात. सामान्यपणे हे पक्षी मध्यम आकाराचे, फिकट तपकिरी रंगाचे असतात. कोरड्या मैदानी प्रदेशात तसेच खुरट्या गवताच्या प्रदेशात ते वावरतात. समुद्र सपाटीपासून 1400 मीटर उंचीहून वर व दाट वनांमध्ये ते आढळत नाहीत. ते खूप कलकलाट करतात आणि झाडाझुडपांच्या खाली जमिनीवरील माती, पालापाचोळा सतत विस्कटून अन्न शोधत असतात. यावेळी काही सातभाई झुडपांच्या शेंड्यावर बसून कोणी येत नाही याची टेहळणी करतात. शत्रूची चाहूल लागताच ते जवळच्या झुडपात, गवतात लपून बसतात. जमिनीवर वावरताना बहुधा शेपटी उभी करून ते वावरतात. कीटक, लहान फळे हे त्यांचे मुख्य अन्न आहे. एका ठिकाणी अन्न टिपून झाल्यानंतर एकामागून एक असे समूहातील सर्वजण उडून दुसऱ्या जागी जातात. त्यांना फार लांब उडता येत नाही. उडताना ते जोराने पंखांची फडफड करतात व थोडे दूर जातात. नंतर पंख पसरून हवेतून संथपणे तरंगत जातात. सातभाई पक्ष्याचा विणीचा हंगाम मार्च, मे आणि जुलै, सप्टेंबर असा वर्षातून 2दा असतो. त्यांच्या एका समूहात एका वेळी काही जोड्या प्रजनन करताना आढळतात. या काळात काही प्रौढ सातभाई समूहातील अन्य प्रौढ पक्ष्यांची मानेवरची, डोक्यावरची पिसे नीट करताना दिसतात. घरटे काटेरी झुडपात किंवा दाट गवतात, सहसा कोणाला दिसणार नाही अशा जागी बांधतात. घरटे वाटीच्या आकाराचे असून मुळ्या, काड्या यांच्यापासून ते बनलेले असते. मादी एका वेळी 2 ते 3 फिकट निळ्या रंगाची अंडी घालते. 13 ते 15 दिवसांत अंडी उगतात. अंडी उगवणे, पिलांना खाऊ घालणे इत्यादी कामे नर व मादी करतात. पिले एका आठवड्यात उडू लागली तरी ती समूहाबरोबर राहतात. काही वेळा समूहातील इतर पिले जन्मलेल्या पिलांची व त्यांच्या आईची काळजी घेतात. चातक आणि पावशा यांसारखे पक्षी सातभाईच्या घरट्यात अंडी घालतात. तर मित्रांनो, आपल्याला प्राण्यांविषयी आणि पक्ष्यांविषयी अशीच माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.